नर्मदे हर. माझ्या दृष्टीने आनंद म्हणजे काय, तर एखादी इच्छा मनात निर्माण झाल्यानंतर तिची पूर्तता होणे म्हणजे आनंद येणे, असं माझं मत आहे. खरं असेल तसं नाही. बरं, आता माझा दुसरा प्रश्न याला अनुषंगाने असा आहे, किती प्रकारचे आहेत? तर माझ्या दृष्टीने आनंद दोनच प्रकारचे आहेत आणि काही अंशी त्याला संलग्न तिसराही असू शकतो. दोन कोणते? तर एक भौतिक आनंद आणि दुसरा आत्मिक आनंद. त्याच्या अनुषंगाने, भौतिक आनंदाच्या अनुषंगाने शारीरिकही आनंद असू शकतो. बर, या तीन प्रकारचे जे आनंद आहेत त्या तीन प्रकारपैकी कुठलाही आनंद हा सीमित नाहीये किंवा त्या आनंदाला मर्यादा नाहीयेत, अमर्याद आहेत. दुसरं असं, जसे हे आनंद अमर्याद आहेत तसेच हे आनंद परिपूर्ण सुद्धा नाहीयेत. भौतिक आनंदही परिपूर्ण नाहीये आणि आत्मिक आनंदही परिपूर्ण नाही. एखाद वेळेस शारीरिक आनंद परिपूर्ण असू शकतो, पण भौतिक आणि आत्मिक हे आनंद परिपूर्ण नाहीये. ते कसं? तर आता भौतिक आनंदामध्ये समजा माझी संपत्ती ही 3 करोड आहे. मुलींना चक्कर न काही देऊ की आपल्या बापाची एवढी संपत्ती आहे का, अशी काही नाहीये. नाही तर मुलींना चक्कर यायची लगेच, अरे बापरे आपला बाप एवढा श्रीमंत आहे का. तसं नाहीये. एक उदाहरणादाखल मी सांगतोय, कारण मी दुसरं कोणाचं उदाहरण घेतलं तरी गोंधळ होईल, म्हणून मी माझं नाव घेतलं. माझी संपत्ती समजा 3 करोड आहे. 3 करोड संपत्तीला मला समाधान आहे पण आनंद नाहीये. कसं? कारण 3 करोडची संपत्ती ही 2 करोड संपत्ती होती, त्याच्यानंतर 3 करोड झाली म्हणून त्याचं समाधान निर्माण झालं. पण ती 3 करोडची संपत्ती 5 करोडची झालेली नाही म्हणून मी तेवढा आनंद व्यक्त करू शकत नाही. म्हणजे आनंद माझ्या दृष्टीने हा शब्द संकुचित असावा. पूर्ण आनंद कोणालाही कधीही मिळालाय असं माझ्या तरी ऐकिवात नाही. म्हणताना सगळे म्हणतात की आम्ही आनंदित आहोत, पण ज्या पायरीवर तुम्ही असताना आनंदी आहोत म्हणता त्याच्यापेक्षा पुढची जर पायरी असेल तर ती मिळालेली नाही याची खंत तुम्हाला असते, म्हणजे दुःख असतं, म्हणजे पूर्ण आनंद नाही. पूर्ण आनंद हा मान्यावर आहे असं माझं मत आहे. यालाही माझंच उदाहरण देतो. मला आश्रम नाही, घर नाही, दार नाही, कुठेही राहायला जागा नाही, पण तरीही अनेक भक्तांच्या, अनेक शिष्यांच्या, माझ्या सर्व मुलींच्या मनामध्ये मी घर करून राहिलोय. हा मला खूप मोठा आनंद आहे, कारण मी ते मान्य केलंय की हे मला पाहिजे होतं आणि ते मला मिळालं. पण तो माझा प्रचंड आनंद आहे. हा पूर्ण आनंद असू शकतो. हा आनंद अपूर्ण केव्हा होईल? जर समजा मला कोणी याची जाणीव करून दिली की अहो
बघा, मोठमोठ्या महाराजांचे आश्रम असतात, कुटिया असतात, मठ असतात. तुमचे एवढे मोठमोठे शिष्य आहेत, धनिक शिष्य आहेत. तुम्ही स्वतः आश्रम किंवा मठ काढायला काही हरकत नाही. आणि ती वाक्यरचना जर माझ्या मेंदूला जाऊन भिडली आणि मी त्या दृष्टीने विचार करायला लागलो, तर माझा आनंद जो आज आहे तो तिथे संपुष्टात येईल. तो आनंद मिळण्याकरता मी सगळ्या शिष्य परिवाराला, भक्तांना, मुलींना सांगून माझा एखादा आश्रम बांधेन. आनंद निर्माण होईल का हो? नाही होणार. कारण माझ्या आश्रमापेक्षा आणखीन कोणाचा तरी आश्रम असेल, मग तेवढा आश्रम माझा नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आश्रम आहे, लहान आश्रम आहे, म्हणजे ते माझं दुःख आहे, आनंद नाही. पण आज माझ्याकडे आश्रम नाही, त्यामुळे मी स्वच्छंदी फिरतो, कोणालाही कुठेही कधीही भेटू शकतो. याचा मला जो आनंद आहे तो द्विगुणित आहे, म्हणजे तो मी आनंद मानलेला आहे. हे भौतिक आनंदाबद्दल झालं. आत्मिक आनंद कसा असतो? आत्मिक आनंद म्हणजे मी साधक आहे, साधक प्रवृत्तीनुसार मला माझ्या सद्गुरूंची सेवा करण्यात जे 24 वर्ष मी त्यांची अव्याहत सेवा केली, त्यांच्या सेवेमध्ये मला एक प्रकारची जी अनुभूती मिळत होती, ती अनुभूती ही प्रचंड होती, म्हणजे तो मला आनंद होता. पण आता मी त्यांची सेवा करू शकत नाही, कारण त्यांनी देह सोडलेला आहे. मग तो माझा आनंद जो 24 वर्ष त्यांच्या बरोबर राहिल्याने होता, तो सीमित आनंद होता की नाही? म्हणजे आनंद हा परिपूर्ण नाही. आणि जी गोष्ट परिपूर्ण नाही त्याचा पाठलाग मनुष्य कायम करत राहतो. ही पूर्णतः आणण्याकरता माणूस जो प्रयत्न करतो, त्या प्रयत्नाला यश येणं म्हणजेच आनंद निर्माण होणं. आनंद मिळत नाही तर आनंद निर्माण होतो. हा सगळा शब्दच्छल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आनंद मिळणं आणि आनंद निर्माण होणं याच्यामध्ये फरक आहे. मी साधना करून, मी अनुष्ठान करून, मी जप करून एखादा मंत्र सिद्ध केला तर तो मी आनंद निर्माण केला. पण अचानकरित्या मी कुरवपूरला गेलो असताना किंवा पिठापूरला गेलो असताना अचानक माझ्या सद्गुरूंचा दृष्टांत व्हावा किंवा सद्गुरूंची भेट व्हावी, हा आनंद मिळाला. कारण त्याच्याकरता मी कुठलेही कष्ट घेतले नाही, मी काहीही केलं नाही. काहीही न करता अचानकरित्या जी घटना घडलेली आहे, ती घटना घडणं म्हणजे आनंद मिळणं. आणि मी अपार कष्ट करून माझी इच्छा पूर्ण करून घेणं म्हणजे तो मी आनंद निर्माण करणं. बघा फरक कसा आहे. आता मग कुठला आनंद श्रेष्ठ आहे? आनंद मिळणं हा श्रेष्ठ आहे का आनंद निर्माण करणं हे श्रेष्ठ आहे? तर माझ्या दृष्टीने आनंद निर्माण करणं श्रेष्ठ आहे. कारण तो करत असताना तुम्ही काहीतरी त्याग करता, आणि जे तुम्ही त्याग करत असतात त्या त्यागाची तुम्हाला पूर्ण कल्पना असते. त्यामुळे तो आनंद उपभोगताना तुम्हाला एक प्रकारचं समाधान मिळत असतं. मग ज्यावेळेस तुम्ही
आनंद निर्माण करून तो उपभोगत असता ते जे समाधान असतं ते आंतरिक समाधान असतं. म्हणजे तो जो आनंद आहे तो आतला आनंद आहे. तर आतला आनंद म्हणजे तुम्ही एखादी म्हणजे मी साधना करतोय, साधना केल्यानंतर माझा मंत्र सिद्ध करतोय, तो मंत्र सिद्ध केल्यानंतर मला मानसिक समाधान मिळतंय, तो आनंद जो आहे तो आत्मिक आनंद आहे आणि तो आतला आनंद आहे. पण आत्ता मी गरुडेश्वरला गेल्यानंतर मी तिथे जी पूजा सांगितली, पूजा सांगितल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर जी एक प्रकारचं समाधान होतं किंवा सगळेजण एक प्रकारचे सुखात असल्यासारखे होते आणि त्याच्यामुळे मला जो आनंद निर्माण झाला हा बाह्य आनंद आहे की माझ्या वागण्यामुळे इतरांना सुख मिळालं. हा बाह्य आनंद आहे. माझ्या अनुष्ठानाचं मला सुख मिळणं हा आंतरिक आनंद आहे. म्हणजे आतला आनंद आणि बाहेरचा आनंद हे दोन्ही आनंद आता स्पष्ट झालेले आहे. आता तिसरा प्रश्न आहे, आनंद मिळाल्यानंतर समाधान मिळतंच का, हा माझा प्रश्न आहे. तर आनंद मिळाल्यानंतर समाधान मिळतंच असं नाही. याचं उत्तर मी सुरुवातीला दिलंय की माझी 3 करोडची प्रॉपर्टी आहे, तो मला आनंद आहे, पण तो 5 करोडची प्रॉपर्टी झाली नाही, हे समाधान नाहीये. म्हणून त्या 3 करोडमध्ये मला समाधान नाही. मग समाधान हे तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. तुमची मानसिकता काय आहे, तुमची वैचारिक पातळी काय आहे, याच्यावर तुमचं समाधान अवलंबून आहे आणि त्या समाधानातच तुम्हाला आनंद आहे. मग माझी वैचारिक पातळी, माझी मानसिक पातळी मला समाधान मिळवून देण्याचं सर्वस्व श्रेय हे माझ्या सद्गुरूंना आहे. त्यामुळे मी सद्गुरूंशी एकनिष्ठ राहिलो तर मला समाधान मिळेल आणि त्या समाधानातच आनंद आहे. एक लक्षात ठेवा, कुठलाही आनंद आत्मिक किंवा भौतिक हे दोन्ही आनंद समाधानावर अवलंबून आहेत. जर तुम्हाला समाधान नसेल तर तुम्हाला आत्मिकही आनंदाचा उपयोग नाही आणि भौतिक आनंदाचा पण उपयोग नाही. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे समाधान पाहिजे. हे समाधान केव्हा येतं आमच्याकडे, जेव्हा आमच्यातली असूया, द्वेष, क्रोध, लोभ, माया, मोह हे 6 रिपू आम्ही ज्यावेळेस बाजूला ठेवू आणि स्थितप्रज्ञते अवस्थेला जाऊ तेव्हा आम्हाला खरं समाधान मिळेल. स्थितप्रज्ञ अवस्थेला गेल्यानंतर आम्हाला समाधान मिळालं तर ते समाधान म्हणजेच आनंद आहे. म्हणजे कुठलंही समाधान मिळाल्यावर तुम्हाला तो आनंद वाटतो किंवा आनंद असतो, पण समाधान हे क्षणिक असू नये. समाधान हे चिरकाळ असावं आणि चिरकाळ समाधान मिळण्याकरता एकाग्रतेची आवश्यकता आहे. आणि एकाग्र होऊन त्या पूर्णांशी परमात्म्याची किंवा सद्गुरूची मनोमन कायम सेवा करत राहणं, याच्यानेच तुम्हाला समाधान मिळेल. आणि समाधान मिळालं की तुम्हाला आनंद हा आपोआप मिळतो. नेहमीप्रमाणे आरती. ओम जय जगदानंदे हो मैया जय आनंद कंदे. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शेव हर शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदे.
देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी हो मैया अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन ध्यावत शारद पदवंती ओम जय जगदानंदी देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादन्ते हो मैया वीणा वादन्ती झुमकत 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 जननन 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 रमते राजन्ती ओम जय जगदानंदी देवी वाजत ताल मृदुंगा सुरमंडल रमते हो मैया सुरमंडल रमती तुडितान 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 तुडडड 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 रमते सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत निषदिन आनंदे हो मैया सब जुग आनंदे गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव भेटन्ति ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूरवाती हो मैया अगर कपूरवाती जगमग ज्योत जगावत अमर कंठ में विराजत धोलागढ़ में विराजत नाभि स्थल में विराजत सीता वन में विराजत मांडवगढ़ में विराजत ओंकारेश्वर में विराजत शूलपाणी झाड़ी विराजत घाटन घाट पूजावत रत्ना सागर में समावत ब्रह्मा वेद उच्चारत ऋषि मुनि ध्यान लगावत नारद वीणा बजावत कन्हैया मुरली बजावत भोले बाबा डमरू बजावत पार्वती आरती उतारत मैया जी की कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निश दिन जो कोई पढ़ गावे हो मैया जुग जुग पढ़ गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मनवांछित पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी हो मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हर शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी नर्मदा माता की जय नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर।